5 जानेवारीला मी बाबांना ICU मध्ये ॲडमिट केलं 2017 आणि 6 जानेवारीला ते व्हेंटिलेटरवरती होते. ते तसेच काही दिवसानंतर गेले. मी 6 तारखेला जेव्हा त्यांना व्हेंटिलेटरवरती बघितलं तेव्हा मलाही कळत नाही की हे कसं काय घडलं. 6 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर बघता क्षणी पहिला विचार जो मनात आला तो त्या गाण्याची ओळ होती की आदमी ठीक से देख पाता नहीं और पर्दे से मंजर बदल जाता है. म्हणजे काल मी ज्या माणसाशी रात्री बोललो ती व्यक्ती आज व्हेंटिलेटरवरती आणि ती तशीच आहे. एक शब्दही बोलत नाही तो माणूस. तिथे माझ्या लक्षात आलं की जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम हे फक्त एक फिल्म सॉन्ग नाही आहे. त्या गाण्यामध्ये पंचमदा, किशोरदा, आनंद बक्षी ही आपली घरातली बुजुर्ग मंडळी आहेत जी पाठीवर हात ठेवून समजावत आहेत की बेटा जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मुकाम वो फिर नहीं आते.